खाली लिहिलेला स्वरचित पोवाडा आपल्या समोर सादर करीत आहे. तरी लक्ष असू द्या. विनाश होत चाललाय, हा विनाश होत चाललाय. युगांची एकी पाहिजे. विनाश होत चाललाय, युगांची एकी पाहिजे. या पर्यावरणाच्या रक्षणासाठी, या जीवसृष्टीच्या मांगल्यासाठी कोणीच फाउंडेशन आज पाहिजे, आज पाहिजे, आज पाहिजे. आणि म्हणून हो आधी नमन सूर्य देवाला. हो आधी नमन सूर्य देवाला. धरणी मातेला, धरणी मातेला, धरणी मातेला. नमन माझे पर्यावरण तज्ञाला, नमन माझे पर्यावरण तज्ञाला. शायरानं साज चढविला, पूर्ण करून शायरी साजाला. हो शायरी गात पोहण्याला, गात पोहण्याला जिरहाती, गात पोहण्याला जिरहाती, गात पोहण्याला जिरहाती. हो शायरी गात पोहण्याला, गात पोहण्याला जिरहाती, गात पोहण्याला जिरहाती, गात पोहण्याला जिरहाती. सर्वात आधी आपल्या सर्वांना आणि प्रत्येकाला तारणाऱ्या धरणी मातेला आणि सूर्यदेवाला नमन झाल्यावर हो पर्यावरणाचे रक्षण करण्यात झाले तयार. युवक हे झाले तयार, युवक हे झाले तयार. पर्यावरणाचे रक्षण करण्यात झाले तयार. युवक हे झाले तयार, युवक हे झाले तयार. कोणीसने केली गर्जना झाले तयार. या पर्यावरणाच्या मंगल्यासाठी झटणाऱ्या हर एकाला, त्या आईच्या लेकाला आज या पर्यावरणाचं रक्षण करण्याची जबाबदारी सांभाळायची आणि या पर्यावरणाच्या रक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. या जीवसृष्टीच्या मांगल्यासाठी प्रत्येकाने इकोनिक्स मध्ये सामील व्हायचं आहे. आणि म्हणून हिरवीगार इथली गाडी टाकली तोडून, कुणी टाकली तोडून, कुणी टाकली तोडून. स्वच्छ नदीचे झाले नाले, खान गटारी तुना वाले, खान गटारी तुना वाले, खान गटारी तुना. एकेकाळी भारत देशाला सुजलाम सुफलाम म्हणवल्या जाणाऱ्या या देशाला, या देशाची नैसर्गिकता, या देशामधील असणारे हिरवेगार झाड कुणीतरी विकासाच्या नावाखाली कत्तल केल्याप्रमाणे कापत आहे. आणि एकीकडे मात्र स्वच्छ व निर्मळ नदीचे वाहणारे पाणी या कारखान्याच्या घाण पाण्यामुळे गटारीत धारण करीत आहे. आणि हे सर्व थांबवण्याची गरज आहे. त्या कारणाने प्रत्येकाने युनिट्स मध्ये हातात हात घेऊन सहभागी व्हायचं आहे. आणि म्हणून हिरवीगार इथली झाडी टाकली तोडून, टाकली तोडून, टाकली तोडून. स्वच्छ नदीचे झाले नाले, घाण गटारी तुन वाले, घाण गटारी तुन वाले, घाण गटारी तुन. गरज आहे कोणीसची खाऊ तुम्ही ऐकून. सृष्टीची गाणारी पाखर गेली कुठवर, गेली कुठवर, गेली कुठवर.
जंगलाचा तो राजा सर्कशीत नाचे इशाऱ्यावर राजा नाचे इशाऱ्यावर राजा नाचे इशाऱ्यावर गरज आहे यांना रक्षणे घ्यावं तुम्ही ऐकून एकीकाळ या पृथ्वी तलावर या छोट्या छोट्या पक्ष्यांचा चिवचिवाट कितीला ऐकायला येत होता, पण आज ते नाहीसे होत चालले. आणि एकीकडे मात्र जंगलाचा राजा मनवला जाणारा सिंह सरकाशीत आज सुद्धा इशारा फिरतोय आणि यांच्या रक्षणाची जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाने इकोनिक्स मध्ये सामील होऊन सहभागी होऊन घ्यायची आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे, उठा युवकांनो सुशिक्षितांनो, उठा युवकांनो सुशिक्षितांनो, गोरगरिबांनो, सत्याची कास तुम्ही धरा, सत्याची कास तुम्ही धरा, सत्याची कास तुम्ही धरा. शाहीर इंगळे हा करीतो मुजरा, शाहीर इंगळे हा करीतो मुजरा, शाहीर इंगळे हा करीतो मुजरा. आज प्रत्येक युवकाने मनाची ठाम मांडून इकोनिक्स मध्ये सहभागी व्हायचं आहे आणि इको रिव्होल्युशन घडवण्यासाठी प्रत्येकाने हातात हात घेऊन तळागाळात लपून बसलेला गोर गरीब असो वा सुशिक्षित असो, प्रत्येक युवकाने पेटून उठण्याची गरज आहे. त्या कारणाने सर्वांनी इकोनिक्स मध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि म्हणून उठा युवकांनो सुशिक्षितांनो, गोर गरीबांनो, सत्याची कास तुम्ही धरा, सत्याची कास तुम्ही धरा, सत्याची कास तुम्ही धरा. शाहीर इंगळे हा करीतो मुजरा, शाहीर इंगळे हा करीतो मुजरा, शाहीर इंगळे हा करीतो मुजरा.